श्रद्धाज किचनमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे। आज करणार आहोत आपण मिरचीचा ठेचा। त्यासाठी प्रथम एका तव्यामध्ये हिरव्या मिरच्या भाजून घेऊया। त्यासाठी आपण साहित्य लसणाच्या 8-10 कळ्या, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। प्रथम मिरच्या एकदम सुक्या होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला। आता लसूण घातलाय 8-10 पाकळ्या, अर्धा चमचा जिरं घातलेली आहेत। परत एकदा भाजून घ्यायचं। भाजताना तेल कधीच घालायचं नाही, भाजत आल्यानंतर तेल घालायचं। हे काय एकसारख्या भाजायच्या। आता मी थोडीशी चवीला कोथिंबीर घातलेली आहे आणि परत एकदा मिरच्या भाजून घेते, म्हणजे कोथिंबीरीचं मॉइश्चर थोडंसं कमी होईल। एकसारख्या परतत राहायच्या मिरच्या। आता आपण तेल घालून झाकण ठेवून देऊया 1-5 मिनिटासाठी। झाकण काढलेलं आहे। मिरच्या छान एकजीव वाफून घेतलेल्या आहेत। आता त्या आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत। कोणी तव्यातही खरडतं, त्याला खरडा म्हणतात, पण मी खलबत्त्यात कुटून घेते, त्यामुळे तो आपला मिरचीचा ठेचा। आता कुटताना मीठ घालायचं 1 ते 1.5 टीस्पून। आता मी कुटत आहे मिरच्या। बघा किती छान दिसतोय ठेचा, त्याचा रंगही किती सुंदर आलेला आहे। एकसारखा कुटून घ्यायचा नीट व्यवस्थित। हे काय बघा, खलबत्त्यात कुटल्यामुळे एकसारखा बारीक होतात मिरच्या। खूप सुंदर कलर आलेला आहे। पूर्ण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत कुटून घ्यायचा आहे आपल्याला ठेचा। बघा झाला एकजीव। आता आपण त्याला एका वाटीत काढून घेतलेला आहे। हा ठेचा भाकरी बरोबर, पोळी बरोबर अतिशय सुंदर लागतो। चला मग ट्राय करून बघा ही रेसिपी मिरचीचा ठेचा। लाईक आणि सबस्क्राइबर करायला विसरू नका।